नमस्कार. 14 मे 2026च्या चालू घडामोडींच्या आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि ऊर्जादायी विश्लेषणात सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कोणताही गोंधळ न ठेवता अगदी थेट आणि सोप्या भाषेत आजच्या महत्त्वाच्या घडामोडी आपण समजून घेणार आहोत. आगामी परीक्षांचा विचार करता ही माहिती अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मांडली आहे. चला तर मग वेळ न घालवता थेट आजच्या विषयांना सुरुवात करूया. तर आजच्या आपल्या चर्चेची रूपरेषा अशी असेल: 1. नियुक्त्या आणि शिखर परिषदा. 2. तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय प्रशासन. 3. राज्यस्तरीय धोरणे. 4. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि क्रीडा. आणि शेवटचं 5. महत्त्वाच्या दिवसांची उजळणी. अशा 5 स्पष्ट विभागांमध्ये माहिती विभागल्यामुळे आपला गोंधळ उडत नाही आणि गोष्टी लक्षात ठेवणं खूप सोपं जातं. सुरुवात करूया विभाग 1, नियुक्त्या आणि शिखर परिषदा यापासून. नुकताच झालेल्या काही अत्यंत महत्त्वाच्या नियुक्त्यांवर आधी नजर टाकूया. पी.व्ही. सिंधू यांची बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या परिषदेच्या अध्यक्षपदी, सुदर्शन पटनायक यांची 2027च्या जनगणनेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून आणि व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. पण यात सर्वात लक्षवेधी बाब कोणती असेल तर ती म्हणजे एन. रंगास्वामी. त्यांनी पुदुचेरीच्या मुख्यमंत्रीपदी सलग 5व्यांदा शपथ घेतली आहे. विचार करा, हा एक अतिशय विक्रमी आणि राजकारणातील मोठा टप्पा आहे. आता आपल्या संरक्षण दलातील सर्वोच्च पद म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ किंवा CDS याचा कालक्रम कसा राहिलाय ते समजून घेऊया. भारताचे पहिले CDS होते जनरल बिपिन रावत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जनरल अनिल चौहान यांची नियुक्ती झाली. आणि आता याच ऐतिहासिक परंपरेत भारताचे तिसरे CDS म्हणून जनरल NS राजा सुब्रमणी यांनी पदभार स्वीकारला आहे. हा क्रम आपल्याला अगदी तोंडपाठ असायला हवा. पुढे पाहूया काही प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शिखर परिषदा. फ्रान्समध्ये होणारी G7 परिषद, तुर्कीमधील COP31 आणि नवी दिल्लीत होणारी AI इंडिया इम्पॅक्ट समिट या अत्यंत महत्त्वाच्या परिषदा आहेत. पण यासोबतच आवर्जून लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे भारतीय उद्योग महासंघाची म्हणजेच CIIची 2026ची वार्षिक शिखर परिषद नुकतीच नवी दिल्लीमध्ये पार पडली. आता वळूया विभाग 2, तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय प्रशासन याकडे. इथे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एक अतिशय ऐतिहासिक आणि आधुनिक पाऊल उचलले आहे. त्यांनी सुसहाय नावाचा एक AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित चॅटबॉट सुरू केला आहे. आता प्रश्न पडतो, देशातील सर्वोच्च न्यायिक स्तरावर तंत्रज्ञानाचा असा वापर का? तर सामान्य माणसाला न्याय आणि न्यायालयीन सेवा अगदी सहजपणे आणि पारदर्शकपणे मिळवता याव्यात, हा या मागचा मुख्य हेतू आहे. तंत्रज्ञानाचा किती सुरेख वापर, नाही का? आणि हे तंत्रज्ञान फक्त न्यायालयांपुरतेच मर्यादित नाहीये, तर ते आता थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचले आहे. इस्रो आणि ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी एकत्र येत ज्यूट क्रॉप इन्फॉर्मेशन सिस्टम सुरू केली आहे. अंतराळ तंत्रज्ञान आणि आपली शेती यांचा हा एक अप्रतिम संगम आहे. यातून होणार काय तर ताग लागवडीचे अगदी वैज्ञानिक पद्धतीने निरीक्षण केले जाईल आणि पिकाच्या उत्पादनाचा अचूक अंदाज वर्तवणं शक्य होईल. आता प्रशासकीय पातळीवर आगामी जनगणनेसाठी काय तयारी सुरू आहे ते पाहूया. 2027च्या जनगणनेच्या क्षेत्रीय कार्यक्रमासाठी सर्व जनगणना कर्मचाऱ्यांना आता QR कोड सक्षम असलेली ओळखपत्रे दिली जाणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. याच्या मदतीने कोणत्याही प्रकारच्या बनावटगिरीला आळा बसेल आणि संपूर्ण प्रक्रियेतील पारदर्शकता अगदी 100% टिकून राहील. यानंतर आपला विभाग 3, राज्यस्तरीय धोरणे. नागालँड राज्य सरकारने नुकताच एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांनी राज्यातील कोणत्याही वाहनांवर धर्मावर आधारित ओळखचिन्हे प्रदर्शित करण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. आता हा निर्णय घेण्यामागचं कारण अगदी स्पष्ट आणि प्रशासकीय आहे. रस्ते सुरक्षा वाढवणे आणि सर्वांसाठी वाहतूक नियमांची समान अंमलबजावणी सुनिश्चित करणे हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. तिकडे तामिळनाडूमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी एक मोठं पाऊल उचललं गेलंय. तिथे सिंगापेन नावाचे एक विशेष दळ स्थापन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे राज्याचे नवीन मुख्यमंत्री C. जोसेफ विजय यांनी पदभार स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवशी या दलाच्या निर्मितीचा आदेश दिला. महिलांची सुरक्षा आणि त्यांना संकटात तात्काळ मदत मिळावी म्हणून हे दल शाळा, महाविद्यालये, बस स्थानके आणि IT कॉरिडॉर अशा गर्दीच्या ठिकाणी तैनात असणार आहे. राज्यस्तरीय राजकीय घडामोडींमध्ये ही एक महत्त्वाची फॅक्ट नक्की लक्षात ठेवा.
तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी स्थापन केलेल्या राजकीय पक्षाचे पूर्ण नाव तमिळगा वेत्री कळघम म्हणजेच TVK असे आहे आणि त्यांच्या या पक्षाला जे अधिकृत निवडणूक चिन्ह मिळाले आहे ते आहे शिट्टी. परीक्षेच्या दृष्टीने अशी छोटी पण अचूक माहिती असणं खूप गरजेचे असते. चला तर मग आता पाहूया विभाग 4 आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि क्रीडा. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेतून एक मोठी आर्थिक घडामोड समोर येते. अमेरिकेचे 47वे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने H-1B व्हिसा अंतर्गत काम करणाऱ्या परदेशी कामगारांचे किमान वेतन वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामागचे आर्थिक गणित अतिशय सोपे आहे. परदेशी मजुरांना कमी पगारावर कामावर ठेवण्याची पद्धत थांबवणे आणि पर्यायाने स्वतःच्या म्हणजेच अमेरिकन नागरिकांच्या रोजगाराचे आणि पगाराचे संरक्षण करणे हेच या धोरणाचे ध्येय आहे. आता आरोग्याविषयीची ही एक अत्यंत विरोधाभासी परिस्थिती आहे का? एका बाजूला आपला भारत आहे जो 2026 सालापर्यंत देशातून गोवर या आजाराचे संपूर्ण निर्मूलन करण्याचे अत्यंत महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट घेऊन वेगाने पावले टाकत आहे आणि दुसऱ्या बाजूला आपला शेजारी देश बांगलादेश आहे जो गेल्या अनेक दशकांतील सर्वात भयंकर गोवरच्या साथीचा सामना करत आहे. तिथे 64 पैकी तब्बल 58 जिल्ह्यांमध्ये या आजाराचा प्रसार झालाय. 2 शेजारी देशांच्या आरोग्य धोरणांमधील हा फरक नक्कीच विचार करायला लावणार आहे. आणि आता एक खास आकडा ऐका, 44. होय, तब्बल 44 वर्षांच्या एका मोठ्या प्रतीक्षेनंतर भारतात एक ऐतिहासिक क्रीडा स्पर्धा होत आहे. भारत आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन करत असून ही प्रतिष्ठेची स्पर्धा गुजरातमधील गांधीनगर येथे रंगणार आहे. आपल्या सर्वांसाठी आणि भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी हा एक अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. आणि शेवटची विभाग 5 महत्त्वाच्या दिवसांची उजळणी. आपण आजच्या चर्चेत पाहिलंच आहे की तंत्रज्ञान आपल्या प्रशासनाला आणि आयुष्याला कसे बदलत आहे. ह्याच पार्श्वभूमीवर 11 मे रोजी साजरा होणारा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस खूप महत्त्वाचा ठरतो. 2026 साठी या दिवसाची अधिकृत थीम होती रिस्पॉन्सिबल इनोव्हेशन फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथ, म्हणजेच सर्वांगीण विकासासाठी जबाबदार नवकल्पना. ही संकल्पना तंत्रज्ञान आणि मानवी विकास यांच्यातील समतोल अगदी अचूकपणे दर्शवते. एप्रिल आणि मे महिन्यातील महत्त्वाच्या तारखांची ही एक अत्यंत उपयुक्त यादी आहे. हे आपण नंतर सविस्तर अभ्यासू शकता, पण आत्ता आपण फक्त 3 प्रमुख तारखांवर लक्ष केंद्रित करूया. 1 मे रोजी असणारा आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, 11 मेचा आपण आत्ताच चर्चा केलेला तंत्रज्ञान दिवस आणि आजचा म्हणजेच 14 मे रोजी असणारा जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस. ही माहिती नक्की जतन करून ठेवा. परीक्षेच्या आधीच्या उजळणीसाठी ती तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल. आणि नेहमीप्रमाणे तुमची उजळणी पक्की करण्यासाठी हा आजचा एक विशेष प्रश्न. बॅडमिंटनमधील प्रतिष्ठेचा थॉमस कप 2026 कोणत्या देशाने जिंकला आहे? तुमचे पर्याय आहेत चीन, फ्रान्स, दक्षिण कोरिया की इंडोनेशिया. योग्य उत्तर नक्की आठवून पहा आणि खाली कमेंट्समध्ये तुमची उत्तरे नोंदवा. उत्तर चुकले तरी अजिबात काळजी करू नका, पण प्रयत्न मात्र नक्की करा, कारण या सरावातूनच तुमचा आत्मविश्वास वाढेल. आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया. पुढील विश्लेषणात अशाच नवीन आणि महत्त्वाच्या घडामोडींसह पुन्हा भेटू. तोपर्यंत अभ्यास करत रहा.